नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्यांच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दात आपुलकीचा झरा वाहत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधत येत असतो. जीवन हे असंच असतं, थोडंसं सोसायचं आणि बरंचसं भोगायचं. ओल्या पापण्या मिटवून ओटांनी हसायचं असतं. सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं. स्वतःला विसरून साऱ्यामध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. म्हणून आव्हान हे एक संधी आहे असं समजायचं असतं. आणि जीवन हे असंच असतं. त्यासाठी प्रत्येक जीवन आनंदी जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि पुढे चालत राहा. आपण स्त्री आदर हे मूल्य जपत असताना फक्त घरातील, नात्यातील किंवा परिचयातील स्त्रियांचाच आदर करायचा असं नसून समाजातील प्रत्येक स्त्रीला आपल्याला आदरस्थानी असली पाहिजे. आपण आपल्या आसपास बारकाईनं पाहिलं किंवा समाजातील घडामोडी पाहिल्या, वृत्तपत्रातील किंवा दूरदर्शनवरील बातम्या वाचल्या किंवा पाहिल्या की आपल्याला समाजातील विकृती लक्षात येईल. नासमज लहान मुलीपासून ते वयोवृद्धपर्यंत नात्यांचा जर विचार केला तर एक भोगण्याची गोष्ट या नजरेतून जेव्हा स्त्रियांकडे पाहिलं जातं तेव्हा समाज इतका विकृत कशाने झाला असा प्रश्न पडतो. स्वतःला घडवा, समाज घडवा. प्रत्येक स्त्रीने आई बहीणप्रमाणे वाटली पाहिजे. त्याच भावनेने आणि तितक्याच आदराने तिच्याकडे पाहिलं पाहिजे. संधी आणि तयारी यांचा संगम म्हणजे भाग्य. नीट जाणून घ्या, तुमच्याशिवाय दुसरे कुणीही तुम्हाला यश मिळवून देऊ शकत नाही. कलेला तडजोड अमान्य आहे आणि जगण्याच्या कलेत मात्र सातत्याने तडजोडच करावी लागते. आयुष्याच्या पिचमध्ये काळजीपूर्वक खेळावं लागतं, कारण इथे आपल्या जवळचेच लोक आपली स्टंपिंग करत असतात. निस्वार्थी प्रेमाचं नातं हे जगातल्या सर्व नात्यांपेक्षा पवित्र आणि श्रेष्ठ असतं. दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचं आणि खूप सुंदर लक्षण आहे. आणि हे ज्याच्याकडे आहे त्याला आयुष्यात कधीही काहीच कमी पडत नाही. जो वृक्ष फळांनी लगडलेला असतो तो नेहमी खाली झुकलेला असतो. खरा गुणवान आणि धनवान माणूस नम्रतेने वागतो. अहंकारी लोक मात्र वाळलेल्या लाकडासारखे कधीच वागत नाहीत. नम्रता हा माणसाचा सर्वात मोठा अलंकार आहे. दुसऱ्याच्या मनात निर्माण केलेली निर्मळ आणि स्वच्छ जागा हीच खरी सर्वात महाग आणि अनमोल जागा आहे. कारण तिचा भाव तर करता येत नाहीच, पण एकदा जर का ती गमावली तर पुन्हा प्रस्थापित करता येत नाही. तेव्हा एखाद्याच्या मनामध्ये आपलं स्थान नक्कीच निर्माण करा. त्यासाठी आपलं वागणं, बोलणं चांगलं राहू द्या, जेणेकरून समोरचा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये टिकून राहील. जीवनात माणसे सांभाळायची असतात आणि पैसे वापरायचे असतात, परंतु आजची लोक पैशाला सांभाळतात आणि माणसांना वापरतात. जगण्याच्या धावपळीत नात्यांमध्ये अंतर न पडू देणं, स्वतःसाठी थोडासा वेळ देणं, स्वतःची, कुटुंबियांची, सहकाऱ्यांची, मित्रांची काळजी घेणं, देह कधीही न विसरणं हेच खरं महत्त्वाचं आहे. कॅलेंडरवर काय, ते वर्षाला बदलतं. बदल सप्ताहामध्ये व्हायला हवा. राग आणि प्रेम तिथंच व्यक्त केलं जातं जिथे आपलं आपुलकीचं कोणीतरी असतं. शब्दातून दुःख व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दात सांगता आलं असतं तर भावनांची किंमत उरली नसती. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुलना सुरू होते तिथे आनंद संपतो. प्रोत्साहन ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे सर्वसाधारण माणूससुद्धा असाधारण व असामान्य असं काम करू शकतो. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही, कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असतं. आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलं घडतं. तेव्हा चांगलं कर्म करत राहा. खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात. आपण जपण्यासाठी पुस्तकं निवडावी. आयुष्याचा मार्ग निवडताना आई-वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. वेदनांना फक्त साथीदार असावा, भागीदार नाही. चांगलं आणि खरं मन तर ते असतं जे दुसऱ्याच्या चुकांना हसून माफ करतं.
अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचं नेटवर्क कधी तुटत नाही आणि जेव्हा परिस्थितीची जाणीव स्वतःपर्यंत असते तेव्हा ती स्वतःची मजबूती दाखवते आणि जेव्हा जग जाहीर होतं तेव्हा ती मजबुरी दाखवतं. अडचणीच्या आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्याच दिवशी मार्ग आपोआप निघेल. अहंकार त्यांनाच होतो जे संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त करतात. ज्यांना कठोर परिश्रमातून मिळालेलं असतं तेच इतरांच्या मेहनतीचं कौतुक करू शकतात. कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केलेली असते. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही. मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकलं तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालंच पाहिजे. तरच तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता आणि जीवनामध्ये नक्कीच पुढं जाऊ शकता. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषा काही वेगळीच असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी चांगलं घडत असतं. जीवनात काही मिळवायचं असेल तर निश्चितच नम्रता आणि लीनता असावी लागते. जे खोटं असतं ते ऐकायला गोड असल्याने सर्वांना आवडतं, पण सत्य मात्र बहुधा कडू असल्याने कोणालाही पचवता येत नाही. विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहिरीतील दगडाकडे नसतं, तर त्या दगडामध्येही कुठंतरी पाणी दिसते का हेच ते पाहत असतात. आपल्या आयुष्यातही असंच काही घडत असतं. तेव्हा आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचं निरीक्षण करतानाही त्यांच्यातील वाईट गोष्टीऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा. नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडतील. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करताना मनात भीती किंवा शंका नको. पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वासाने टाका. यश निश्चितच मिळतं. आपल्या परिश्रमाचं सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे, तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व होय. माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्यांचीच माणसं त्यांची साथ सोडत असतात. तेव्हा साथ सोडून जाणारी माणसं तुमच्या लाईफमध्ये न ठेवता साथ देणारी ठेवा. आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो ना तोच एक मुहूर्त असतो. दगडाचं काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं, पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्येच जास्त इंटरेस्ट असतो. तेव्हा काही गोष्टी सोडून द्यायला शिका आणि जीवनामध्ये पुढं जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरही विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल, पण वेळ मात्र नक्कीच तुमची असेल. तेव्हा हा सकारात्मक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.